रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। प्रपंच परमार्थाला नडत नाही, फक्त प्रापंचिक वृत्ती परमार्थाला नडतात आणि त्या मुरलेल्या असल्यामुळं सोडायला अवघड जातं. जसं माणसाला वाटतं की प्रपंचामध्ये काहीतरी करायचं आहे हा जो आहे ना, ती उर्मी प्रपंचाची उर्मी. कर्मातूनच प्रपंच निर्माण झाला खरं सांगायचं तर. आता त्याला बाजूला दोन्ही गोष्टी होत्या. प्रपंच हा रजोगुणी सरळ, त्यामुळे त्यात काही न करता कोणाचं काय झालं असं होत नाही. त्यात सतत काहीतरी करीत राहिलेला मनुष्य. ऐकू येते? तर सतत काहीतरी करीत राहिलेलं आहे आणि ते सतत आणि ते महत्त्वाचं आहे हो, ऐकू येणं. तर ते सतत काहीतरी करीत राहिले तर त्यामुळं अडचण अशी होते की आता देवाचं महत्त्व कळतं, साधनाचं महत्त्व कळतं, हे सगळं कळतं, पण तिथेसुद्धा काहीतरी आता केलं पाहिजे असं वाटतं. म्हणजे उठून घराबाहेर जावं, नाही तर बाहेरून घरात या, नाही तर आणि कुठंतरी जावं. तिसं त्याच्यात काही म्हणजे ही तर अडचण येते ती वृत्तीची उर्मीची आहे. तर ती प्रापंचिक उर्मी आहे, काहीतरी करायचं आहे. आपण आता इथे जे घोटाळलो आहोत या चांगल्या अर्थाने घोटाळलो की सद्गुरू भेटीची आयाती. यामध्ये करायच्या अशा किती गोष्टी सांगितल्या आहेत तर फार कमी. जे काही एक 7 किंवा 8 श्लोक आपण वाचले, 50-51 पासून 9 श्लोक वाचले, तर ह्याच्यात अगदी पहिले कोरचे 8 श्लोक बघितले तर त्यात अमुक करा असं म्हटलंच नाही. काही सगळं सोडायला सांगितलं आहे. करू नका म्हणण्यावर भर आहे. आता प्रपंचातसुद्धा असं होतं, आपण मनुष्य शिकत नाही ते सोडून द्या, पण प्रपंचातसुद्धा आता जरा गप्प बसला तर बरं होईल असं म्हणण्याची वेळ येते की नाही. काही नाही केलं तर बरं होईल, ते वयाचा प्रश्न नाही. लहान मुलाचं गप्प बस म्हणावंच लागतं शेवटी, आणि मोठ्यांना म्हणता येत नाही. पण हे जरा गप्प बसलं तर बरं होईल असं त्यांची बहीण वगैरे थोरली आली म्हणजे तिच्याकडं म्हणजे अशा मार्गाने काहीतरी सांगायला. मुद्दा तोच आहे शेवटी की ह्याने नाही काही केलं तर बरं होईल, ते नाही काही केलं तर बरं होईल, हे जे आहे ना ते अवघड जातं. कारण ते काहीतरी करीत राहतातच आणि करीत राहण्यानं कर्माचा डोंगर वाढत जातो. ह्या करीत राहण्यानं जर कर्माचा डोंगर कमी झाला असता तर आपल्यावरचं ओझं कमी झालं असतं. पण हे असं आहे की ती वृत्ती आळते म्हणून म्हटलं ना, प्रपंचाची वृत्ती ही काहीतरी कार्यक्रम पाहिजे. परमार्थ म्हणजे सुद्धा आपल्याला एक कार्यक्रम वाटतो. हा कार्यक्रम नाही आहे, इथे काही कार्यक्रम करायचा नाही आहे खरं सांगायचं. असेलच तर फक्त श्रवण साधन आहे, शरण आहे. त्याच्यामध्ये काय करावं लागतं आहे तर त्याच्यासाठी ते करायला लागण्यापेक्षा सोडायला लागण्याच्या गोष्टी जास्त आहेत. मी सरळ क्रमाने एकदा वाचतो आणि पुढे जातो. आता सद्गुरू भेटीची आयती केली कैशी पहावी ती, चित्तशुद्धी अनतापस्थिती वैराग्ययुक्त. मायमोह पितृमोह खेळगडी यांचा मोह, आप्त इष्ट ग्रहमोह शरीरमोह सांडिला. अयाचित उदरभरण फलाहार उपोषण, रसनेंद्रिय जिंकले संपूर्ण अजिंक्य दे. कोठेही करावी वसती ग्रामी अथवा वनाप्रती, परावरणावीण वागविती देहापुला. शीतोष्ण वारा पाऊस सोसता नमानी त्रास, वैराग्यस्थिती जयास पूर्णत्वे बाणले. आशा ममता देहवेडी लोभ मोह वासना कुडी, भय अहंकार वराडी घालविले सकळ. आता इथून पुढे म्हणजे हे टाकलेलेच आहे पुढचं. मुखी अखंड रामनाम तेणे चित्तशुद्धी होय परमहासिद्धांत, ध्यानी एक श्रीराम भोग्य वस्तू टाकिल्या. माझे घर माझा संसार, माझी मायबापे चतुर, माझी जन्मभूमी थोर, शहाणा एक मीच. माझे धन माझे शेत, माझे खेळगडी बहुत, आप्तेष्ट गणगोत सर्वही माझे. माझे हे ओझे समस्त विवेके विवरी सतत, असत्य मानोनी शोधी सत्य सद्गुरूपाशी. त्या सद्गुरूपाशी हे सगळं शोधायला मिळतं किंवा कळतं की हे टाकण्याच्या वस्तू आहेत. आता टाकण्याच्या म्हणजे व्यवहारानं नव्हे, मनाने टाकण्याच्या वस्तू आहेत. कारण मनच भगवंतात शेवटी तादात्म्य व्हायचं. मग ते होत नाही, त्याच्याआड काय येतं त्याची सगळ्याची यादी सांगितली. माझे घर माझा संसार वगैरे शेवटपर्यंत. माय बापे चतुर जन्मभूमी थोर, शहाणामीच एक. माझे धन माझे शेत, माझे खेळगडी बहुत. अडचण काय होते, हे आपल्याकडे आता हे ॲपच्या जगात वावरणारे लोक आहेत, आपण बहुतेक असतील असं मी समजतो,
कारण ते आता शोधच घ्यायचा विषय आहे. तर बॅकग्राऊंडला काही डेटा असतो आणि तो ऑपरेट व्हायला हवा असेल तर तुम्हाला त्याला सतत बॅटरी खर्च होत असतो. तेव्हा ते आता मग तेही बॅटरी वाचवा म्हणण्यासाठी आपल्याला परत आणखीन एक ॲप देतात, म्हणजे आणखीन म्हणजे तेही सगळी ॲपच सगळे एप करून येत आम्हाला, म्हणजे झालं एवढी म्हणजे अपेक्षा आहे काय नाही, स्पेलिंग बदललं तर घोटाळा होईल, तर ते ॲप आहे, त्याला बॅकग्राऊंड डेटा आहे. तसं आपल्या मनाच्या मागे आहे की बॅकग्राऊंड डेटा सतत काम करतो, त्याला ही वृत्ती म्हणायची. मनुष्य अमुक एक कृत्य करतो, त्याला अमुक एक कारणे असं चटकन दाखवता येत नाही. पण समजा त्याच्या घरादारातलं काही उणंदुणं काढलं, लगेच ती आली बघा, बॅकग्राऊंडला डेटा होता ना, ते लगेच वर आला. कोणालाही काय बोलू काय, तुम्ही काय लहान समजता का आम्हाला? अहो लहानच आहे, असं काय, जगामध्ये एवढी मोठी माणसं होऊन गेली, त्यांचं काय झालं नाही, ते आपण बघतोय काय परिस्थिती झाली ती. तर मग हे जर झालं तर मग आता एवढं आपल्याकडे, पण मागे त्याच्या जे काय आहे, काय श्रीमंती असेल, पैसा, त्याचं काय जे असेल ते, माझे घर, माझा संसार, माझी माय बापे चतुर, काय चातुर्यानं आम्ही संसार केला. आता लोकांना माहिती ते दिसतंच आहे चातुर्यानं काय केलं आणि त्याचं काय झालं ते आता दिसते. पण तरीसुद्धा बॅकग्राऊंड आहे ना, ती बॅकग्राऊंड डेटा आहे, तो चटकन ॲक्टिव्ह होतो आणि लगेच त्याला त्याकडे बघायला लागतो रागाने. हे जे आहे ना, हे काम आहे. तर हे आता टाकायचं म्हणजे ते आपल्या ॲपमध्ये जसं आहे ते अनइन्स्टॉल म्हटलं तरीसुद्धा पुन्हा रिकवर होऊ शकतं. ते आपल्या बऱ्याचशा लोकांच्या कळण्याच्या भाषेत आहे म्हणून सांगितलं. ज्यांना काही ह्याचा परिचय नसेल ना, त्यांनी सोडून द्या, कुठल्या तरी देशातला विषय, आपला काय संबंध नाही, आपल्याला काय माहीत नाही त्यातलं, तर असं समजायला हरकत नाही. तर त्याच्यातलं ते परत पुन्हा केलेलं परत हजर होऊ शकतं. म्हणजे पुन्हा ते रिकवर करायला परत एक ॲप असतं की बाबा जे अनइन्स्टॉल केलेले आहेत ते रिकवर करण्याचं एक ॲप. आणखीन एक आमच्या डोक्यावर ओझं ठेवा, काय करावं ह्याच्यातनं सुटायचं, म्हणजे प्रपंच सुटायचं, म्हणजे प्रपंच सुटायचं सोपं, पण ते सुटायचं सोपं नाही आहे असं मला वाटायला अलीकडे. हे सुटणं लोकांचं अवघड आहे. आता आपल्याला माहिती आहे ना का, आज आता त्यांनी आता नवीन आता 2 दिवसात डिक्लेअर केलं की हे फॉरवर्ड, आता घरीपासून फॉरवर्डवर बोलतो आहे, पण आता ते करू नका. ते जसे 200 लोकांना का कामाला लावतो विनाकारण, तुम्हाला कळलं छान आहे, ठेवा, अंमलात आणा, काय असेल तर पांडुरंगात दर्शन घेत बसा, काय बिघडत नाही. काय जे आपल्यासमोर काय दत्त दर्शन काय होते, म्हणजे असंच काही नसतं, वेगळंच असतं, पण तरीसुद्धा जे काय असतं ते दर्शन घेत बसा, ते फॉरवर्ड कशाला करायचं. मग आता शेवटी त्याच्या तक्रारी झाल्यानंतर आणि लोक सगळ्या विमानस्क झाल्यानंतर हॉस्पिटलमध्ये विंग्स उघडायला लागल्यात आता त्याच्यासाठी की लगेच आधी याला आधी ही ट्रीटमेंट मग ही ट्रीटमेंट, तर तसं ते ट्रीटमेंट देण्याच्या विंग्स उघडता येतात अशी अवस्था आहे. म्हणून आता व्हॉट्सअपवरने काय केलं आपल्याला माहितीच आहे ना की आता 5पेक्षा जास्त काही फॉरवर्ड करता येणार नाही. म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहीतच असेल हे, पण ही आता आहेच त्यांचं लेटेस्ट एक पॉलिसी आहे की 5पेक्षा करता नाही. मी म्हटलं उत्तम झालं, चला 5 तर 5, उरलेले जे 195 होते ते वाचले, म्हणजे असं वाटलं. पण ते तेवढ्यावर नाही आहे. त्यांनी लिहिलं की परत तुम्ही थोड्या वेळानंतर पुन्हा 5 करा. म्हटलं तुम्ही आम्हाला गंडवायला 1 नंबर निघाला. मी पहिल्यापासून त्याबद्दल होते की गंडवायला 1 नंबर निघाला. मला सांगा, एका क्षणात एका बटनात ते 200 लोकांचं काम होत होतं, आता हा 5चं करणार, म्हणजे घाणा टाकल्यासारखंच आहे. पुन्हा तो जाणार, पण तुका थांबणार आहे का की कशासाठी हे केलं आहे, त्याचा उद्देश काय, असं कोण एवढा का कोण विचार करणार आहे. तो म्हणतात ठीक आहे 1 मिनिटांत परत 5 लोकांना, म्हणजे त्याचं जे काम 2 मिनिटात 5 मिनिटात होत होतं ते आता तासभर चालणार. कारण तो काही 200 लोक संपवल्याशिवाय राहणार नाही, कारण त्याला आता चटक लागलेलं आहे. थोडी थोडी दिली म्हणजे काय माणसाची सुट्टी का, काय म्हणत नाही मी, पण आता काय करणार, बोलायची वेळ आणली या लोकांनी, एवढं खरं त्यांच्या कल्चरमधून ही बोलायची वेळ आणली, पण काय करणार, हे असं काहीतरी झालेलं आहे. त्यामुळं हा बॅकग्राऊंड डेटा, म्हणून ह्यातला काहीही सोडलं ना तरी आशा ममता देववेडी, मला माध्यमाचं काही होत नाही, त्या अर्थाने त्याचं काय हेही वाटत नाही. पण आणि काय विरोध करावा असंही वाटत नाही. यातलं काय सुटते माणसाचं तेव्हा, आशा ममता देहवेडी, नुसतं काय सुटलं, ती बॅकग्राऊंडला काम करतातच ना. माणसाला त्याचं कुठलंही काही आशा ममता लोभ मोह असं ना कुणी सगळं, माझे घर, माझा संसार, माझी माय बापे चतुर, माझी जन्मभूमी थोर, जन्मभूमीला तो गेला तो ओळखलं तरी खूप आहे, म्हणजे अशा अवस्था असतील. पण माझी जन्मभूमी थोर, हो बाबा, शहाणा ते तर सरळ झालं, शहाणा आहे ते फोरग्राऊंडचं आहे, ते बॅकग्राऊंडमध्ये. माझे जन्म माझे शेत, माझे जन्म माझे शेत खरं आहे, पण काढायला गेलं उतारा तर दुसऱ्याचं नाव त्याच्यावर आधीच लागले. आपल्या कंस पडला हे सो तिथे गेल्यावर कळतं. तो कंस तेव्हापासून आजपर्यंत आहे. तो काय करावं, कुणीतरी त्याच्यावर कर्ज काढून सुद्धा मोकळा झाला तर आपल्याला कळत पण नाही. कुठल्या तरी सोसायटीचं नाव लागलेलं ते कळत नाही, माणसाला कंस पडतो आणि ते कंसाचा वध सोपा पण हा कठीण आहे अशी परिस्थिती होती. कशाचं सांगायचं हे, तर हे माझे धन माझे शेत छान, तर माझे खेळगडी बहुत, आप्त इष्ट गणगोत,
सर्व माझे, ते जे आहेत ना ते आमचे पाहुणे. अति पाहुणे बरोबर आहेत. पाहुण्यांचं किती उपद्रव आपल्याला आहे ते इंटरनल माहिती असतं, पण ते एक्सटर्नल नाही, ते आमचे पाहुणे. आणि त्यातल्या त्यात मागे म्हणलं तसं वरच्या पदावर गेला की काय ते आम्ही वर्गातच, ते बाकडं मोठं असते त्यातला प्रकार आहे. इतके लोक सांगतात. कशी असतील 3 किंवा 4, 3-4 सुद्धा नाही. पूर्वीच्या काळात गडबडीनं ह्यांना रेटून बसवत होते, जागा नव्हत्या. आता 2च, कारण तेवढं आलिशान असते शाळा, तर त्यामुळे 2. मग तरी ह्यांच्या काळात कशी काय ते सगळे. आणि त्यांच्या काळात खरं सांगायचं नाही, यातल्या बऱ्याचशा लोकांच्या काळात बाकं नव्हती. म्हणजे मग प्राथमिक जे काय शिक्षण होतं 1-7वीपर्यंत, त्यावेळेस बाकंसुद्धा नव्हती, तरीसुद्धा हे सगळे बाकावर होते. आम्ही ते असे बसायचो. अरे असे बसायचो म्हणजे असं वाटतं एकदा तुम्ही असे बसायचे, तुमच्या संगतीने ते तिकडे गेले, कत्ते असल्यामुळे तुम्ही इथं राहायला काय कळत नाही. पण आहे की नाही मला सांगा, हे सगळं प्रपंचातलं आहे. आणि हेच तिकडं परमार्थाला आढळतं की आप्त इष्ट गणगोत सर्वही माझे, माझे उजे समस्त विवेके विवारी सतत, असत्य मानवने सत्य सद्गुरुपाशी. म्हणून तिथं हे सांगितलं की हे कोणी ओळख करून दिली. महाराज इतकं फिरले, म्हणजे गुरुच्या भेटीसाठी फिरलेले लोक नाही आहेत अशातला भाग नाही, पण महाराज फिरले ते काही वेगळंच आहे, एवढी गोष्ट खरी. आणि त्याचं त्यांनी ज्या ज्या ठिकाणी गेलेत त्यांना काही, आता उदाहरणार्थ इथे म्हटलं माणिक प्रभू होणावाद करा, आपल्याला प्रभू तो माहितीच. ज्ञानी विरक्त योगेश्वर शिष्य समुदाय थोर असे जयांचा, काही दिवस केली वस्ती प्रेमसंवाद चालती, रामभक्त जाणोनी चित्ती वंदन करी समसाम्ये. काय अधिकार असेल यांच्या ठिकाणी ती कल्पना येते की ते गुरुसुद्धा प्रभूसुद्धा की हा रामभक्त आहे किंवा तो तिकडे जाणारा आहे. जाणोनी चित्ती वंदन करीती समसाम्य. सद्गुरू अक्कलकोट निवासी, अहो काय हिमध्ये आपली तिचे स्वरूप राहायचं. तर सद्गुरू अक्कलकोट निवासी दत्त महाराज म्हणती जयासी, तेथे जाती दर्शनासी दत्त अवतार मूर्ती म्हणता, कथिती ते रामोपासना. आता काय करावं. आणि आमचं इकडं हरिहर केवढी भांडणं, उभं लावू का आडवं लावू का, ते त्यातले आहेत आणि ह्यातले आहेत आणि ते ह्यातले, काय यातले कशातले ते तिथले आहेत का, तेवढं सांग. गोल लावलं तरी चालेल, आडवं लावा, उभं लावा, नाही लावलं तरी चालेल, पण काही त्याच्याशी संबंध नसलेल्या गोष्टी ह्या चालेल. आज दत्त अवतार मूर्तिमंत, कथिती ते रामोपासना, सद्गुरू भेटतील जाणं, अंतर्भाव जाणवणे खुणा येरा भेटले. अक्कलकोट स्वामी भेटतात आणि महाराज अशा अवस्थेत, हे बालवयातला पुरुष आहे, 13-14 वर्षाचं वय. तर सद्गुरू भेटतील जाणा, अंतर्भाव जाणोनी खुणा येरा भेटले. आणि आता कसं आहे, आणि बहु असती, हे का मुद्दाम आठवण केली, जे गिरी गुहे माझी. आता जिथे आपण हे त्यागिले म्हटलं आहे ना सगळं, म्हणजे भोग्य वस्तू त्यागिल्या, मग शीतोष्ण वारा कुठेही करावी वसती. मागे स्वामींच्या चरित्रातलं आपल्याला मी म्हटलं होतं ना, हा तुझा मुक्ता घे, त्यातल्या प्रकारे बोलावलं होतं. स्वामींची पूजा करायची आणि हे करायचं, आणि त्याच्यासाठी ते वस्त्र घरातले सगळं तयारी ठेवली आणि ती पदेपूजा केली, आणि त्यांना ते मुक्ता नसेल ह्यांच्या अंगावर लंगोटी. त्यांना काय त्याचं कौतुक आहे. पण शेवटी असं आहे, त्यांचा भाव आहे म्हणून जाणून गेले. आणि गेल्यानंतर ते सगळं झाल्यावर उठले, ते सगळं झालं, पूजा झाली, ते काय आंघोळ घातली, पूजा घालती, सगळं झाल्यानंतर ते उठताना म्हणले ती लंगोटी हा घे तुझा मुक्ता. कारण त्याच्या डोक्यात आलं होतं, ही संन्यासी माणूस काय कशात काय करतील काय सांगता येत नाही. त्यांना एवढीच अपेक्षा होती, आपली पूजा होईपर्यंत ह्यांनी नेसावं. ते त्यांच्या मनात बरोबर कळलं. म्हणले हा तुझा मुक्ता ठेव, माझ्या आपल्या लंगोटी आहे तेवढी ते मोठेवाले निघून गेलं. मग ह्यांच्या मनात आलं, आपल्या मनात आलं होतं की ह्यांना मुक्ता नेसवला आहे, म्हणजे वस्त्र चांगलं भरतरी नेसवलं आहे, हे निघून गेले तर काय करा. आता काय करा, एवढा गुरु थोर आहे, त्याच्यासाठी तुम्ही बोलावलं ना, मग ते नेऊ दे ना. त्याला दिलेलं आहे खरं म्हणजे, नेसायला तुम्ही दिला, जर पूजा केली तर त्याचाच अधिकार आहे किती घेऊन जायचं. त्याने तुम्हाला प्रसाद म्हणून दिला तर गोष्टी वेगळी, पण भाव जाणून दिला. अंतर्निष्ठांच्या खुणा अंतर्निष्ठ जाणती, तसे हे अंतर्निष्ठ आहेत, त्यामुळे ते बरोबर त्यांनी ओळखलं की हे कशासाठी आहे. मग हे काय हे मुद्दाम सांगितलं, कथिती ते त्यांनाही जाणीव झाली, प्रभूंनाही जाणीव झाली हे रामोपासक होणार, ह्यांना जाणीव झाली हे म्हणून ते कथिती ते रामोपासना, सद्गुरू भेटतील जाणं, काळजी करू नको, अंतर्भाव जाणवणे खुणा येरा भेटले. म्हणजे इतकं असून ज्यांचा अधिकार साक्षात दत्तगुरूंचा अधिकार आहे, एवढा ज्यांचा अधिकार मानला जातो, ते चतुर्थ दत्तावतार बांधले जातात. हे तर साक्षात दत्तावतार, हे अयोनी संभव, ते तिथूनच आलेत. श्रीपाद श्रीवल्लभ नरसिंह सरस्वती असं करून हे जे आलेले आहेत ते सांगतायत रामोपासना, कथिती ते रामोपासना, आणि आश्वासने दिले सद्गुरू भेटतील जाणा.
म्हणजे ही त्यांचं आश्वासन आलं. म्हणजे हे जे सगळं टाकायचं आहे त्याच्यासाठी काय पूर्वतयारी आहे ती कथिती ते रामोपासना सद्गुरू भेटतील जाणा अंतर्भाव जाणवणी खुणा येरा भेटले. हे मुद्दम का वाचलं त्याची ओवी पुढे आहे. आणिक बहुवसती जे गिरी गुहे माझी वसती मनुष्य वाराही न घेती ऐसे राहती अलिप्त. मनुष्याचा वारा असं नको म्हणजे आणि खरोखरच वारा घेण्यासारखी माणसं म्हणजे मिळणं अवघडच. ह्या मनुष्याचा म्हणजे जसं ते माहेराचा वारा वगैरे ते आपल्या गाड्यात बिड्यात म्हणायचं तसले कुठला माहेराचा वारा न आयला भेटलेली बरी चाललं आहे त्यांचं चालू दे म्हणे. काहीतरी घेऊन आली पिचाट म्हणजे आपल्या मागं लागतं परत. बरं माहेरचं म्हणजे नाही म्हणता येत नाही, होय म्हणता येत नाही, दोन्ही बाजून पंचायत होते. हे सगळं आपल्याला प्रत्येकाला आपापल्या परीनं जसा तसा अनुभव असतो. तर मनुष्य वाराही न घेती खरोखर मनुष्याचा वारा तर तो सुद्धा नको. मनुष्य वाराही न घेती म्हणून महाराजांच्या ते गुहेत इथे कलीचा वास येतो असं ते म्हणले. तुम्ही यात पण कलीचा वास येतो बरोबर. त्यांच्या मागं माणूस होता ना, त्यांच्याबरोबर जी निष्ठेने गेले होते ते काही भगवत भक्त नव्हते असं नव्हते. महाराजांनी त्यांना विचारलं होतं मी विचार करा पण नाही म्हणले. माझे कसलाही प्रसंग आला तरी माझी तयारी आहे. ते म्हणले तिथं काय असेल हे सांगता येत नाही, तुम्ही माझ्याबरोबर गुहेत येत आहे. तर आत गेल्याबरोबर त्यांनी विचारलं इथं कलीचा वास येतो आहे. म्हणजे त्यांना काय सेन्स असेल की कलीचे जे गुणधर्म आहेत ते सगळे चित्तामध्ये असलेला कोणीतरी माणूस त्याच्याबरोबर आलेला आहे मागे. आता महाराजांनी आणलं आहे ते बोलले नाही, ते म्हणले माझ्याबरोबर एक माणूस आणला आहे. पायावर घालायचं बाकी काही नाही. म्हणजे इतका कलेचा वारा कळत होता ना. मनुष्य वाराही न घेती ऐसे राहती अलिप्त. आता हे का सांगितलं ती होवी. प्रसंगे श्री गुरूंनी कथिले ते येथे विशद केले. म्हणजे त्यांनी निराधार नाही बोललेले, साधार बोलले. त्या साधार बोललेल्याची ही होई आहे. प्रसंगे श्री गुरूंनी कथिले. महाराजांच्या सहवासात 5 वर्ष राहिलेत. मला सांगा तशी साधी गोष्ट नाही की 5 वर्ष त्यांच्या सहवासात असताना तेवढ्यावर किती गोष्टी त्यांच्याकडून कळल्या असतील की ज्या महाराजांच्या तोंडून ऐकलेले आणि त्याचं टिप्पण हे करून ठेवले. प्रसंगे श्री गुरूंनी कथिले ते येथे विशद केले. मग आहेतच इतर. ते येथे विशद केले. मार्गी बहुत भेटले सिद्ध आणि साधक बहुत केला येरधारा काशीहूनी रामेश्वरा. काशीहूनी रामेश्वरा भरतखंड शोधिला सारा सद्गुरू कारणे. तर हे ह्यातले पुढे खोट्या गुरूंची यादी. रुका अडका खर्चेला सद्गुरू खरेदी केला. घेतल्या नव्हे, त्यांनी म्हणले रुका अडका खर्चेला सद्गुरू खरेदी घेतला तरी बोध तैसाचे झाला इहना परत्र मग धूर्त तार्किक विचक्षणा. मग ते सगळं काही कारण मुद्दा कुठे आला याच्यानंतर. तर हे सगळं केलं पण त्याच्यानंतर ऐसे बहुत शोधिले फिरत वाराणसी आले देखोनी तेथे शास्त्री भले. त्यांना प्रश्न करीती नेमस्त. त्यांना विचारलं शेवटी की इथे हे सगळ्या त्या काळातलं ते ज्ञानाचं किंवा ह्याचं अनुभवाचं माहेर, शास्त्रांचं माहेर काशीवास हा म्हणजे नुसता माणसाला मृत्यू झाला तरी त्याला मुक्ती मिळावी अशा तऱ्हेची ज्याची ख्याती होती. म्हणून शेवटी वाराणसी आले आणि त्यांना विचारलं. त्यांनी काय सांगितलं. देखोनी तेथे शास्त्री भले. पारख केलेली आहे. शास्त्रीबुवा आहेत, नुसतं शास्त्रीबुवा नावाला नव्हे, शास्त्री पारखले. देखोनी तेथे शास्त्री भले प्रश्न करीती नेमस्त. नेमका प्रश्न काय विचारला आहे तर त्याचं हा गुरुचा प्रश्न विचारला. त्याचं उत्तर त्यांनी काय दिलं. शास्त्री वदती बाळा गुरुवेणे ज्ञान जिव्हाळा न ये विद्या कळा यथासांग. एखादी विद्या येणं आणि ती यथासांग येणं यामध्ये फरक आहे. म्हणजे ही खूप थोर माणसं होती. त्याचं उदाहरणात जात नाही, पुढच्या वेळा बघू. तर बाळा शास्त्रीवरती बाळा गुरुविणे ज्ञान जिव्हाळा न ये विद्या आणि कळा यथासांग. आणि त्यांनी हे दिलेलं सांगितलेलं आहे पुढं. काय होते विद्या येते पण यथासांग येत नाही. यथासांग म्हणजे सर्व अंग असलेली विद्या आहे. आज मला सांगा साध्या भाषेमध्ये GP आणि स्पेशलिस्ट आहेत ना, तर यथासांग विद्या नाही आहे. कुठलीही विद्या घ्या. काय ही डॉक्टरची विद्या झाली, आणखीन कसली इंजिनिअरिंगची विद्या झाली. तो म्हणतो हे इथपर्यंत मी करू शकतो, ह्याच्या पुढचं उलगडत नाही म्हणतो, माहीत नाही म्हणतो, करता येणार नाही म्हणतो. म्हणजे विद्या यथासांग झाली का तर सांग नाही. सगळ्या अंगाने विद्या नाही झाली, त्यामध्ये थोडी झाली, अजून थोडी जे काय राहिलं आहे ते तिथेच कुठेतरी मानवी माणसाचं मानवी ज्ञानाचं अपूर्णपण आहे. म्हणून यथासांग होणार नाही. कुठल्याही क्षेत्रात जावा तुम्ही तिथपर्यंत होतोच. शिक्षक झाले तरी तिथपर्यंत सांगतील, प्रोफेसर झाले तरी तिथपर्यंत सांगतील. त्याच्यापुढे आणखीन गेला तर ते म्हणतील हे काही गेलं नाही. आपल्याकडे आता ब्रँचेस येतात अनेक. आता समजा अगदी कुठली भाषा घेतली, अगदी भाषा घेतली, मराठी घ्या, अगदी लांब नको,
पण भाषाशास्त्र वेगळं, व्याकरणशास्त्र वेगळं, हे सगळं वेगळं. ते म्हणतात बाबा साहित्यविषयक काय असेल तर आता साहित्यविषयकच त्यांनी केलेलं आहे नेमकं, ते बाकीचं काही केलेलं नाही. मग आता ते साहित्यविषयक असलं सांगा, काव्यविषयक असलं सांगा. ते समीक्षेचं माहिती नाही, ह्याचं माहिती नाही, सिंटॅक्स माहिती, बाकीचं काही इतर काय माहिती नाही, व्याकरणातलं माहिती नाही. म्हणजे ही सगळी अडचण अशी यथासांग विद्या न झाल्यामुळे होती. होऊ देत, पण इथे जी पाहिजे ती विद्या यथासांगच पाहिजे, तरच हे शेवट भगवंत आहे ना. मग तो शेवटचा मिळायचा म्हणजे शेवटपर्यंत विद्या पोचलेलाच माणूस पाहिजे. म्हणून शास्त्री वदती बाळा, गुरुविणे ज्ञान जिव्हाळा, नये विद्या आणि कळा यथासांग. म्हणून काय कर, दक्षिणेसी मोंगलाई, तेथे सद्गुरू तुकाई. शरण जाई लवलाही, अनन्य भावे. हे सांगणारा मनुष्य वाराणसीत भेटला असं महाराजांनी सांगितलं. काय असेल म्हणजे वाराणसीला त्यासाठी जायचं आणि त्याने दक्षिणेत मोंगलाईत पाठवायचं, हे असला कार्यक्रम आहे. कोण करायला तयार आहे म्हणे, मग नियरेस्ट कोण आहे म्हणणार. आपल्याकडे असतं तर आपण काय विचारलं असतं, हे ठीक आहे सगळं. टाकलं GPS वर की किती अंतरावर आहे बघितलं की चालला 2 किलोमीटर 5 किलोमीटर की लगेच नियरेस्ट कोण आहे. आणि नियरेस्ट काय, त्याच्यासाठी एवढे कष्ट घ्यायला लागतात. आता मला सांगा, वाराणसीतून समजा चालत आपल्याला मोंगलाईत पोचायचं, मला वाटते 6 महिने तर काय पोचायचे अवघड आहे कारण. म्हणजे हे आपल्याला त्या रिक्षाचा स्टॉप, बसचा स्टॉप, तिथपर्यंत जायचं चालत. केवढं प्रसंग आहे माणसं, आजच्या काळात केवढा प्रसंग आहे. आणि त्यांना वाराणसीत सांगतायत दक्षिणेत मोंगलाई. आता काय करावं म्हणजे, पण ज्याची ही तीव्रता असेल ते त्यांना काय मिळतं आणि कुठे अडचण आहे ते आपल्याला असं हे नाही आहे इझी आणि असं नाही. गुरुविणे ज्ञान जिव्हाळा, ते देणारे सद्गुरू तुकाई, शरण जाई लवलाही, अनन्य भावे. परिसोनी वचनासी, संतुष्ट झाले मानसी, फिरले त्वरित दक्षिणेसी, विचार मानसी दृढ केला. कारण काय, काशीतून वाराणसीतून सर्वसाधारणपणे हिमालयाकडे जाण्याची प्रथा होती, म्हणून हा विषय आला. सर्वसाधारणपणे शेवट तिथे आहे, तिथे जायचं. तिथे जे काय असेल ते बसलेलीच आहेत मंडळी. तर तिथे काय प्रवेश मिळाला कुणाकडे, कुठल्या गुहेत कोण सापडलं तर तिथे सापडलं, म्हणून विचार बदलला असं जे म्हटलं आहे ना तिथे. हे म्हणून महाराजांनी जे सांगितलं ते मी सांगतोय, असं जे सुरुवातीला मुद्दाम उल्लेख केला तो एवढ्यासाठी. तर विचार मानसी, म्हणून फिरले त्वरित दक्षिणेसी, विचार मानसी दृढ केला. तुकाराम साधू भले, इहेळ गावी ऐसे कथिले, परिसताची समाधान झाले गणपतीचे. परिसताची समाधान झाले गणपतीचे. बहुत पुरुष आजवरी, पाहता फिरले पादचारी, परी समाधान ऐसे परी कधी न झाले. त्यांना ज्यांनी सांगितलं की तिथे तू जा मोंगलाईत, आणि तेही तुकाबाईंच्याकडे तुझं काम होईल, तर तिथे तुकाई म्हणून आहेत तिथे जा आणि मग हे काम होईल. म्हणून मुमुक्ष स्थिती अनुभविली. म्हणजे काय करायचं झालं तर काय करायचं आहे, सोडायचं ते सगळं सोडल्याची यादी आहे, तर तिथेच थांबावं लागलं. आणि अजूनही थांबलं तरी चालण्यासारखं आहे, विचार सततच करावा लागेल. सोडायचं काय, तर सोडायचं काय ती यादी झाली. मग हे पुढचं आहे, अनुतापे हो निविरक्त, विवेक जागविला सतत, नामस्मरणाने होत चित्तशुद्धी. मोक्षस्थिती अनुभविली, साधक वृत्ती अंगीकारिली. आपल्याकडे स्वामी रामदासांचा आपण ऐकलं असेल तर घराबाहेर जेव्हा पडले तेव्हा त्यांचे वडीलच त्यांचे गुरु होते, त्यामुळे त्यांनी त्यांना रामनामाचा जो उपदेश दिला तर त्याचं जे वाक्य आहे ते मी कधी विसरत नाही. आपल्याला माहिती असेल, आपणही विसरत नसाल, की आय रिपीटेड रामनाम लाईक ए मशीन. हे जे शब्द आहेत विसरत नाही कधी. हे कसं केलं असेल त्यांनी. वैखरी रामनाम असायचं अखंड ही, आणि ते म्हणून ते रेल्वेत धक्के मारून त्यांना बाहेर काढलं तरी रामनाम तसंच. पुन्हा धक्के मारून जावा म्हणले, काय तुमच्यात तर हे नाही, तुमच्याकडून काय, त्यांच्याकडून काय मिळणार नाही आहोत, त्यांच्याकडे काही नाहीच आहे, तर तू दंड कुठनं मारणार रेल्वेचा. तर मी असंच निघालेलो आहे, रामनामात खंड नाही. तर हे आय रिपीटेड लाईक ए मशीन. तर त्यामुळं ते होऊन विरक्त म्हटलं ना, विवेक जागविला असं तर नामस्मरणाने होतं चित्तशुद्धी. मुमुक्षु स्थिती अनुभविली, साधक वृत्ती अंगीकारिली, सद्गुरू भेटीस चालली माया माजरी. कळत जे उपजत ज्ञान घन, आदि मध्यांत अविच्छिन्न, जनासी लावावया वळण जनरूढी चालते. हे का गेली गुरुभेटीसाठी आपल्याला ह्यांचं माहिती असेल. त्यांच्या काळामध्ये हा प्रश्न विचारला होता, त्याचं जे उत्तर आहे तेच उत्तर आहे, की आपण गुरुच्या भेटीसाठी एवढे कष्ट घेतले, आपल्या ठिकाणी एवढं उपजत ज्ञान होतं, एवढी उपजत पुण्य होती की 12 वर्ष तुम्हाला ही बुद्धी व्हावी, तर तुम्हाला गुरुची गरज. ते म्हणजे काय आहे, जगाची जी रूढी आहे तिच्यात काम करायचं आहे मला,
तर आपल्याला ज्ञान असलं तरी म्हणले आजच्या काळामध्ये तुम्हाला सर्टिफिकेट लागतं ना. तात्यांचं सांगणं आहे. तसं म्हणले शिक्का मारून यावं लागतं, म्हणून मी तिकडे गेलो. महाराजांच्या स्मरणाचा दिवस आहे, आपण आठवण करू आणि थांबू. पान 49. भवसिंधूचा पार तरी जय केवी, भवसिंधूचा पार तरी जय केवी, तरी जय केवी. अवघे निरंतर करा विचार, अवघे निरंतर सिंधूचा पार तरी जय केवी, भव सिंधूचा पार तरी जय केवी, तरी जय केवी. अवघे निरंतर करा हा विचार, अवघे निरंतर करा हा विचार. अवघे जन्मवाया गेले विषय संगे, अवघे जन्मवाया गेले विषय संगे. बोलले ती वावगे, बोलले ती वावगे. माया मोहे, माया मोहे. अवघे निरंतर करा हा विचार, अवघे निरंतर करा हा विचार. अवघा वेळ करिता संसाराचा धंदा, अवघा वेळ करिता संसाराचा धंदा. वाचे व सोसना, वाचे व सोसना. हरीचे नाम, हरीचे नाम. अवघे निरंतर करा हा विचार, अवघे निरंतर करा हा विचार. अवघ्या भावी का विठ्ठलात भजा, अवघ्या भावी का विठ्ठलात भजा. आरती पूजा करा, आरती पूजा करा. हरिदासाची, हरिदासाची. अवघे निरंतर करा हा विचार, अवघे निरंतर करा हा विचार. अवघे सुख तुम्हा होईल पैते, अवघे सुख तुम्हा होईल पैते. नयाल मागुते, नयाल मागुते. गर्भवासा, गर्भवासा. अवघे निरंतर करा हा विचार.
पहा नाम म्हणे अवघे, अनुभवोनी पहा सर्व काळ रहा, सर्व काळ रहा संत संगे, संत संगे अवघे निरंतर करा हा विचार, अवघे निरंतर करा हा विचार. भव सिंधूचा पार तरी दे केवी, भव सिंधूचा पार तरी दे केवी, तरी दे केवी अवघे निरंतर करा हा विचार, अवघे निरंतर करा हा विचार, करा हा विचार, करा हा विचार. जानकी जीवन स्मरण जय जय राम.